या देशात स्वराज्याची संकल्पना प्रथम तर रुजवणारे छत्रपती शहाजी महाराज, ज्यांनी मानवतेचा देशाला छत्रपती दिले, ज्या मातेने या देशाला छत्रपती दिले, असे देशातील आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक, कुळवाडी भूषण रयतेचे राज्य निर्माण करणारे विश्ववंदनीय आदर्श शासन करताना जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे पहिले धर्मसंस्कृत पंडित शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज, या देशातील प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करा असे हंटर आयोगापुढे ज्यांनी प्रथमतः नियोजन दिले, हे इतक्या तळागाळातील बहुजन समाजाकरिता स्वतंत्र शिक्षणाचा प्रारंभ करून या देशामध्ये शिक्षणाची मूर्तपेठ रोवली, असे शिक्षणाचे आराध्य प्रवर्तक राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्या माऊलीच्या पुण्याने महिला भगिनींनी सांगले या समाजामध्ये वाढू शकतात, जगू शकतात आणि त्यांनी स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार निर्माण करून देणाऱ्या आदर्श शिक्षिका सावित्रीबाई, आरक्षण जनक राजश्री शाहू महाराज, आणि ज्यांच्या राज्यघटनेमुळे मला इथे बोलण्याचा वावरण्याचा आणि अधिकार प्राप्त झाला, राज्यघटनेच्या रूपाने धर्मग्रंथ देणारे राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी राजांचे पवारी रशात गाणारे खरे शिवशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, बाबासाहेबांच्या चळवळीतील खुद अनुयायी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख, गाडगे बाबा संत तुकाराम महाराज, ऐसा चाहो राजमय जहा मिले सबन को अन्न सब बसे रविदास रहे प्रसन्न, असा मानवतेचा उपदेश देणारे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज, या सर्व महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो आणि नतमस्तक होतो. तसेच व्यासपीठावरील समस्त मान्यवर व माझे बंधू आणि भगिनी तसेच मित्र परिवार यांना सुद्धा सर्वांचा आभारी आहे का यांनी आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली.